कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला कुठेही कुठलंही बटन जरी दिसलं ना तरी ते दाबायचं नाही हं. नाही म्हणजे चुकून जरी दाबलंस ना तू ते बटन तर सर्वनाश होईल। एक बूम। अनुष्का मॅडम, तुम्ही जर का माझ्या परिवाराला संपवणार स्टेजवर जातेस पण बटन दाबू नकोस, नाहीतर धमाका होईल। बूम। आदित्य सर, आदित्य सर, बरू पहिला टाइमर आहे 3 मिनिटं। बरू मला हा कुठेतरी खूप लांब नेला पाहिजे। सर, आदित्य सर, हे दिशा मॅडमचं एकट्याचं काम नाही। दिशा मॅडम सोबत अनुष्का मॅडम बी त्यांची साथ द्यायला आहेत, माहित आहे मला। या अनुष्का मॅडम चांगल्या नाहीत हे मला आधीच कळलं होतं, पण ते इतक्या खालच्या पातळीला जातील याची अपेक्षा नव्हती मला। अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमचा काय संबंध आहे? ते एकत्र कशा काय हे गणितच कळना झालंय। बूम! काय गो, इकडे लपून बसलीस लब्बाट? काय झालं पारू, घाबरलीस का? बॉम्बला घाबरलीस? घाबरलीस ना? हा? वाव, हे असे डोळे मोठे करून मी तुझ्या डोळ्यांमध्ये नाही सामावणार आहे ना, मी तुझ्या डोळ्यांना घाबरणार आहे। तुझ्यासारख्यांचं आयुष्य मी एका मिनिटात बर्बाद केलंय। आणि हो, तू आणि अहिल्या त्याचं काहीच बिघडू शकणार नाही। हा अनुष्का मॅडम, वा, मानलं पाहिजे तुम्हाला। तुमच्यातला हा आत्मविश्वास एक नंबर आहे। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या आत्मविश्वासानं भले भले केले। कसं असतंय ना, कित्येक वेळा आपण समोरच्याला कमजोर समजतो आणि एकतर्फी खेळ खेळतो। तिथंच तर चुकतं ना तुमच्यासारख्या माणसांचं। तुम्हाला वाटलं असेल की कोण आहे आपल्या समोर, ही परकर पोलक्यातली गावाकडची पोरगी जिचा बाप इकडं डायव्हरकीचं काम करतो, जिला धड बोलता बी येत नाही, जी या घरात फक्त मोलकरणीचं काम करते। पण तुम्ही विसरलात अनुष्का मॅडम, ही फक्त मोलकरीण नाही, ही पार्वती मारुती सेमसे आहे। चांगल्याला चांगली, वाईटाला वाईट, दगडाला दगड आणि मातीला माती। अनुष्का मॅडम, तुम्ही पिरमानं मागितलं ना तर जीव बी देईन मी, पण तुम्ही अशी फालतूगिरी केली, खोटारडेपणा केलात, चालाकी केलीत ना तर ही पार्वती मारुती शेमसे तिच्या बाला सुद्धा ऐकणार नाही। तुम्हाला काय वाटलं, तुम्ही इकडे याल, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या जीवावर उठाल आणि मी गप्प बघत बसीन? अजिबात नाही। खरं तर जेव्हा दिशा मॅडम या घरातनं गेल्या आणि तुम्ही आलात ना, तेव्हाच मी वळखायला पाहिजे होतं तुम्हाला। आजपर्यंत तुम्ही रडीचा डाव जिंकलात आणि खेळलात बी, पण आता गप गुमान मागं व्हायचं। आता बारी आहे या पारूची। एवढी हिम्मत? अनुष्का मॅडम, तुम्ही अजून माझी हिंमत बघितलीच कुठं? बघाल बघाल, मला खात्री आहे एक दिवस नक्की बघाल। जाऊ द्या, मी ना सरळ मुद्द्यावर येते। मला खरं खरं सांगा, दिशा मॅडम आणि तुमचा काय संबंध आहे? मला हा आवडलाय बदल। आता कसं मज्जा येईल मला तुझ्यासोबत खेळ खेळायला। आणि काय ग पारू, तुला सगळ्यातलं सगळं कळतं ना? ही एवढीशी छोटीशी गोष्ट तू शोधून काढ ना, थोडीशी मेहनत घे। घेईन, त्यात काही शंकाच नाही, पण मला नाही वाटत की मला शोधायची बी गरज पडेल, कारण ज्या वेळेला मी देवी आईना तुमचं समजा सत्य सांगेन तेव्हा दिशा मॅडमची या घरातनं पाठवणी केली होती तशाच पाठवणीची सोय मी तुमची करीन। तू माझं सत्य सांगशील आणि मी गप्प राहील?
तुझी देवी आई आहे ना, देवी आई माझ्यावरती अंधळ प्रेम करते, डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवते. आणि मग जेव्हा तू माझं सत्य सांगायला जाशील तेव्हा मला नाही वाटत ती तुझ्यावर विश्वास ठेवेल. नाही, पण तुला टेस्ट करायचं असेल तर टेस्ट करू शकतेस. ट्राय करायला काय हरकत आहे ना? जा जा जाऊन सांग तुझ्या देवी आईला. काय सांगणार? दिशा आणि अनुष्का मिळून तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू माझं काहीही बिघडू शकत नाहीस, कारण तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र आहे. एकदा सांगितलेलं डोक्यात शिरत नाही का तुमच्या? तुम्हाला 10 वेळा सांगितलं ना मी, माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. मी हाय गावाकडची, पण नाश्त्याला तुमच्यासारख्या 10 पोरी खाईन मी. अनुष्का मॅडम, आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या परकर पोलक्यावर अजिबात जायचं नाही. हा, माझ्या मनगटातली ताकद बघा. भाजी भाकरी आणि चटणी भाकर खाल्लेली आहे मी, समजलं? पुन्हा जर का माझ्या मंगळसूत्राला हात लावलात ना तर बघा, मंगळसूत्राची भीती परत दाखवायची नाही मला. सोड गा, सोड. अनुष्का मॅडम, तुम्ही लय चुकीचं वागलात. माझ्या देवी आईंच्या जीवावर, आदित्य सरांच्या जीवावर, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या जीवावर उठलात तुम्ही. इतकंच नाही तर हजारो लोकांच्या जीवावर उठलात तुम्ही. पण आता नाही, फक्त मी गप्प बसणार नाही. मी उद्याच्या उद्या जाऊन देवी आहे ना तुमचं समद सत्य सांगणार आहे आणि यो विषय कायमचा मिटवणार आहे. जा जाऊन सांग. पण त्यानंतर तुझ्यासोबत काय होईल ह्याचाही विचार करून ठेव. त्याचा विचार केलाय मी आधीच. आता आत शप्पार घरावर मी तुळशी पत्र ठेवलंय असं समजा. आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या एका मोठ्या कार्यक्रमात बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आली. हा हल्ला नियोजित असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर पारू, कंपनीच्या मालकीन अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि कंपनीचे सीईओ आदित्य किर्लोस्कर व इतर सगळे ग्रुप आहेत. कोणालाही इजा झालेली नाही. अहिल्या, आज वाचलीस तू, पण एव्हरी टाइम नाही वाचणार. आज तुझं लक होतं म्हणून, नाहीतर संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीच्या श्रद्धांजलीची बातमी मला बघायला मिळाली असती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.